बार फाटलेले अगं बाई का नाही साला हा सह्याद्री पहायच्या गावात नाद्याबाद साऊंड हा नवक्या ट्रेकरचं काम नवं किल्ले प्रसिद्धगड नाव पण काढाय नाही शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. दुपारचं जेवण चालू आहे हे पण करत नाही सांगू शकत नाही. तर सुप्रभात. सध्या आहे शृंगारपूरच्या पायथ्याला. आजची जी भटकंती आहे ती आहे किल्ले प्रचितगडवरती आणि काल रात्रीचा मुक्काम हा इथे केलता. श्री क्षेत्र शृंगारपूर स्वयंभू हनुमान मंदिर, हनुमान देवताच्या मंदिरात काल रातचा मुक्काम केलता. 4 जण आहे आम्ही आणि समोर जो सुळका दिसतोय हा जो सुळका आहे त्या सुळक्याला लागूनचा हा विस्तृत जो पठार आहे ना हा किल्ला आहे. आजचं डेस्टिनेशन हे आहे. बऱ्यापैकी अवघड चढ आहे, 4 तासात चढ आहे. काल रात्री निघून येऊन इथं मुक्काम केलता कारण की मोठी चढ आहे त्यामुळे लवकर निघता यावं. चालू होत्या भटकंतीला सुरुवात. गावच्या बाजूला ओढा आहे. ओढ्याच्या साईडून वाट येते कोब्याची, तिकडून सुरुवात होते. हा एक डोंगर आहे मध्येच. ह्या डोंगराच्या मागल्या साईडला जी मुख्य डोंगर रांग आहे ते आहे जे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे जे शेवटचं टोक आहे ना त्याबरोबर टोकावरती जो शेवटची डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगेवरती किल्ले प्रचितगड किल्ला आहे आणि त्याची भटकंती आज आपण करणार आहोत. संपूर्ण जंगलातली वाट आहे. हा जो म्हणतोय ना हाच तो वाडा. हे रिबिन बांधलेले आहे ना. ठिकठिकाणी रिबिन बांधलेले आहेत. काय नव्हतं ना हे काय बाण वगैरे केलाय बघा. दिशादर्शक नोंदवल्यात. किल्ले प्रचितगड उर्फ उचितगड सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेस शिराळा तालुक्यातील शेवटचे टोक म्हणजे किल्ले प्रचितगड. आदिलशहाच्या दरबारातील सूर्यराव सुर्वे हे संगमेश्वर व शृंगारपूरच्या भागाचे 1661 मध्ये सरदार होते. कारतलब खानाला उंबरखिंडीत पराभव करून महाराजांनी दाभोळची वाट धरली. त्यावेळी वाटेत असणाऱ्या मंडणगड किल्ल्यावरती सुर्व्यांचा मुक्काम होता. महाराज येणार हे समजल्यावरच थेट मंडणगड सोडून आपली जहांगिरी असलेले शृंगारपूर पकडले. हे महाराजांना समजताच शृंगारपुरावर हल्ला करून किल्ले प्रचितगड व शृंगारपूर काबीज केले व सुर्व्यांचा पराभव केला. पुढे त्यावेळचे दळवीचे कारभारी म्हणजेच दिवाण असणाऱ्या पिलाजी शिर्के
यांची योग्यता तपासून महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामील करून घेतले व त्यांची कन्या जीवबाई उर्फ येसूबाई यांच्याशी संभाजी महाराजांचा विवाह केला. शिवाजी महाराजांची कन्या राजकुंवरबाई हिचाही विवाह पिलाजी शिर्के यांचा मुलगा गणोजी याच्याशी झाला. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात होता, कारण संभाजी महाराजांचा आयुष्यातील 2 महिने याच किल्ल्यावरती व परिसरात अधिवास होता असं इतिहास सांगतो. पुढे मराठी साम्राज्याचा अस्तानंतरना म्हणजे शेवट झाल्यानंतर 1818 मध्ये ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल पार्थरने किल्ला जिंकून घेतला व किल्ल्यावर जाणारे रस्ते आणि कातळकोरीव पायऱ्या सुरुंग लावून उद्ध्वस्त करून टाकल्या असा उल्लेख इतिहासामध्ये सापडतो. तर आत्ता या साईडून आलो आम्ही. दिशादर्शक देण्यासाठी दगडाचा मनोरा रचलाय. तर याचा अर्थ सांग थोडक्यात. हा दगडाचा मनोरा आहे. ह्या मनोराच्या साईडला जर इथं दगड ठेवला आम्ही तर समजायचं लेफ्टला जायचं आहे, लेफ्टला. आणि ह्या मनोऱ्याच्या जर राईटला दगड असता तर समजायचं राईटला जायचं आहे, असा याचा अर्थ होतो. जेणेकरून बाकीचे जे कोण येतील त्यांना सोपं पडेल. ही इथं आल्यावरती मधून ओढा पास करून त्या साईडला जावं लागतं. हा ओढा आहे जो प्रचितगडाच्या पायथ्याहून येतो आणि इथून समोर रस्ता आहे. प्रचितगडाचा जवळजवळ मधला टप्पा पार करतोय. यानंतर ना जी काही चढाई आहे थोडकीच आहे पण अवघड आहे. समोर बघू शकता हुब्बा डोंगर आहे, पूर्णपणे हुब्बा डोंगर आहे. गावकऱ्यांनी वाट दिसण्यासाठी जे काय जो मध्ये म्हटलं तुम्हाला पोट डोंगर आहे, ह्या पोट डोंगरावरलं जे काय गवत आहे ते जाळून घेतले. आमचं सहाय्य मंडळ बघा विश्रांती करायला तिथं. आणि तुम्हाला म्हटलं जो सुळका खालून दिसत होता तो सुळका तो, आणि त्या सुळक्याला लागून हा जो कडा दिसतोय हा एवढा, इथून जे इथंपर्यंत दक्षिण उत्तर पसरलेला किल्ला म्हणजे किल्ले प्रचितगड. आपल्या शिराळा तालुक्याचं सांगली जिल्ह्यातल्या शेवटचं टोक हे अशक्य सुंदर असा सह्याद्री पूर्ण म्हणजे पूर्ण हुबा कडा आहे. याचं वर्णन आता तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. बोलण्यातनं थकवा जाणवतोय. विचार करू शकता काय चढ आहे. जो निसर्ग आहे ना, जो आसपासचा परिसर हा संपूर्ण चांदोली, रत्नागिरी आणि सातारा जो जंगली विभाग येतो, जंगलाचा जो काही पट्टा येतो, ह्या पट्ट्यामध्ये हा परिसर येतो. त्यामुळं जंगली प्राणी, वाघ, बिबट्या, अस्वल, नंतर ना इतर काय असतील ते बरेच असे प्राणी बागाय तुम्हाला जर नशिबात असतील तर सापडू शकतात. बाकी नाद्या बाद आहे. जेवढं सांगेल तेवढं सांगूच राहावं वाटतं. गड किल्ले महाराष्ट्राचे प्रमोद मारुती मांडे हे लेखक आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिले आणि यातील किल्ला क्रमांक 13 आहे. सांगली जिल्हा दुर्ग सल दर्शक नकाशाप्रमाणे विहिरीत किल्ले प्रचितगड हाय. तो सचिन दादा आहेत, त्यांनी हे पुस्तक आणलेलं आहे. नाश्त्यासाठी थांबलोय. संपूर्ण म्हणजे नकाशा वगैरे आहे. आता हा आपला सांगली जिल्हा आहे. या सांगली जिल्ह्यातील सगळ्यात शेवटचं बघा, हा 1 नंबरचा जो आहे चांदोलीच्या पूर्ण शेवटचा एंडचा टप्पा,
ही जी डोंगररांग लागते ती शिराळा डोंगररांग असंही म्हणतात तिला. तर या डोंगर रांगेत शेवटचा गिरिदुर्ग वनदुर्ग प्रकारात हा किल्ला मोडतो, किल्ले प्रचितगड म्हणून. जो त्याचं पायथ्याचं गाव इथं त्यांनी दिलंय वनदुर्ग. उंची आहे ती 971 मीटर आहे समुद्र सपाटीपासून. आणि जवळचे गाव रुंदीव दिले, म्हणजे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातलं हे रुंदीव गाव आहे शेवटचं. पण चांदोली व्याघ्र प्रकल्प व जंगलामुळं ह्या साईडहून प्रचितगडाला यायला वाट नाही. त्यामुळं जे लोक येतात ते संगमेश्वर शृंगारपूर मार्गे प्रचितगडला येतात. असा विषय आहे सगळा. पूर्ण जंगलातील वाट आहे. नाश्ता चालू आहे. सचिन दादा, वैभव दादा, प्रतीक दादा. सूर्यदेवताने आत्ता दर्शन दिले. हा, कॉफी चालू आहे. कॉफीचा बेत. आता सँडविच खाल्ले, आता कॉफीचा बेत आखलाय. सचिन दादांच्या हातची कॉफी. सगळं नियोजन सचिन दादांचं आहे बरं का. सँडविच म्हणा, कॉफीचं म्हणा, स्टोव वगैरे आहे मस्तपैकी. आत्ताशी बरोबर प्रचितगडाच्या माथ्यावरून सूर्यदेव प्रकट झालेत. हा, वाट लागणार आहे आता उन्हाची. बेसिक सर्वायव्हर स्किल्स. जुगाड व्यक्तिमत्व. नादाला लागाय नाही. कसं आहे, जरा द्या, आम्हाला नाही आवडत एवढे. एकदा पिशील तर नाही सांडणार. नाही ते वितळतंय का ते बघतोय. नाही, मला पण वाटलं वितळेल. हा, वितळेल थोडं नॉर्मल. तू एक काम कर, पातळीवर तोंडाला हा, ते गारवायची वाट बघायला लागल तुला. छोटी अजून एक बाटली होती ना, चांगली नाही. उरी 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 गरम आहे रे बाबा, गरम आहे. आज उघड 3 टप्प्यामध्ये केला झाला नसता ना. खाली बाटली टाकली तुम्ही छोटी आणि ही उचलली. निबार फाटलेले. अगं बाई, झुके का नाही साला. काय म्हणते ना प्रत्येकदा. अजून किती 70% पण झालं नाही ना. 60% झालं चढाई. आणि कुठनं घाव निघतोय हे पण कळत नाही. सांगू शकत नाही. पायऱ्या यायच्या शिडीचा, अजून टप्पा यायचा. थोडं दमच्या झालं, दमच्या कमी होत्या. फुल तयारी यायचं. हा, नवक्या ट्रेकरचं काम नव. किल्ले प्रचितगड आता संपते. नाव पण काढाय नाही. प्रचंड किती यायची. त्यानं एक 1600ची तयारी करून यायचं. चांगल्या मांड्यांचा वगैरे चांगला व्यायाम करून यायचं जर इकडे यायचं असलं तर. नाहीतर इथनं उचल तांगडी करून न्यायला लागल खाली शृंगारपूर मध्ये. आले तरी रेस्ट कर द्यायचं. प्रचितगडाच्या अंतिम टप्प्यात आहे. समोर ते पांढरं मंदिर दिसतंय का, नुसतं शिखर दिसतंय. शृंगारपूर गाव तिथं आहे. तिथून सुरुवात झाली ट्रेकला. धुकट हवा वातावरण व्हायला लागले थोडं. आणि हे बघा आमचं सहाय्य मंडळ. प्रचितगडाच्या कातळ टप्प्यावरती आलोय. हा बघा कातळ लागला. इथून पुढे वरती कातळ आहे संपूर्ण. आता इकडून ह्या साईडून असा घेरा मारून प्रचितगडाच्या अंतिम टप्प्यात आहे जातोय. नवक्या ट्रेकरचं काम नव्ह, पहिली आणि महत्वाची गोष्ट हाय नाही. प्रत्येकदा नवक्या ट्रेकरचं काम नाही बाबा. पहिली प्रॅक्टिस
प्रॅक्टिस करा मग या. हा पहिली प्रॅक्टिस करा. एक 1600 रनिंग ठेवा, 1400-1600 रनिंग ठेवा, चांगला व्यायाम ठेवा. शरीराचा मेंटेनन्स असला तर चढाई घ्यायचा, नाहीतर मेंटेन करतोय शरीर म्हणजे व्यायाम वगैरे करतोय. हा नाहीतर चांगली वाट म्हणजे फाटणारच आहे. कुठनं घाम निघतो काय समजना झालंय. फिरायचं म्हणून येऊ नका इथे. हा फिराय एन्जॉय करायचा हेतून अजिबात नाही हा किल्ला. संपूर्ण जंगलातनं वाट आहे. सहनशीलता पाहतोय शरीराची, आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेची. चला शेवटचा टप्पा, कातर टप्पा, थोडीच राहिला चढाई. मध्येच रोपचा टप्पा लागतोय. अंदाज काय होता आपला किती वाजता चढायचा वरती? 10 वाजता. साप शिडी क्रमांक 1, पहिली शिडी लोखंडी. अरे बाप, लोखंडी शिडीतील अवघड टप्प्यापैकी एक टप्पा. नेतृत्व करताना आमचे प्रतीक दादा, इकडं वैभव दादा, सचिन दादा आणि शिड्यांचा टप्पा. प्रचितगड चेष्टा नाही भावांनो, यायला लागतंय. ती पण असं वाळलं नाही. व्यायाम वगैरे शरीराची संपूर्ण कसरत करून यावं लागतंय. निबार फाटत्या. हे बघा वाईट हालायत. कसरत महत्वाची आहे बघा हा ट्रेक करताना. प्रचितगडाचा कातळ टप्पा संपत आलाय आणि समोर दिसतोय का, या इथं बुरुज आहे. खरं सांगतो तुमच्या जबाबदारी या काय नाही, सगळं तुमची जी काय ट्रेक करतो, ह्याव करतो त्याव करतो ना, सगळं फिक आहे इथं. वाट लावल्या ह्या ट्रेकनं. खरं सांगतो, चेष्टा नाही, प्रामाणिकपणे. एवढी वाईट चढाई आहे ना, नागेश्वरी म्हणा, बाकी कुठला पण ट्रेक म्हणा, फिका पडतोय सगळा ह्याच्या पुढं. लय वाईट आहे, लय वाईट. हा कातळ कसा आहे. आणि पोचलेलो आहोत शेवटच्या टप्प्यात, किल्ले प्रचितगड. चला समोर ध्वज दिसतोय, बुरुज दिसतोय. हा प्रचितगड किल्ला आहे. समोर बुरुज आहे. हा अंधारात थोडा दिसणार नाही, तर हा बुरुज आहे. इकडून एक वाट येते, ही चांदोली आहे ना, म्हणजे सांगली जिल्ह्यात थ्रू जी खिंड पडते ही मध्ये, दोन्ही डोंगराच्या मध्ये. हा प्रचितगड किल्ला सेपरेट डोंगर इथं होतो. ही जी आहे ना, ही मध्ये इथं खिंड पडते. आणि ही जी वाट येते ना, ती चांदोलीतून येते. ती सध्या बंद आहे. खूप म्हणजे शून्यातले 1% लोक, म्हणजे जे चुकून जर कोणतरी आलं तर येत असतील. अजून पुरावा किंवा आम्ही व्हिडिओ माहितीत कुठेही अनुभवलं नाही किंवा वाचलं नाही की ह्या वाटेने कोण आले. जे कोणी येतं आहे ते रत्नागिरी संगमेश्वर जे शृंगारपूर मार्गे आहे ना, ते ह्या रस्त्याने येतं. ह्या दोन्ही वाटा इथे एकत्र येतात. आणि हा समोर शिडी, लोखंडी स्टीलची शिडी लावली नवीन, हा मार्ग चालू होतो इथून. किल्ला खरंच. आणि 4.5 तासाच्या तांगडतोड करून झाल्यानंतर ना, आपण येऊन पोचतो किल्ले प्रचितगडच्या मुख्य द्वारपाशी. सध्या पडक्या अवस्थेत आहे. आणि हा परिसर बघा, हाई शपथ.
वाट लागते वाट, खरं सांगतो. पण येऊन पोचतो आपल्या भैरी देवीच्या रावळापाशी. तोप क्रमांक 1, 2, 3 तिथे आहे. ही 4थी तोप आहे आणि तिथं आहे ती 5वी तोप आहे. आणि ही प्राचीन कातळकोरीव असणारी भैरी देवी हिचं रावळ आहे. स्मरण करा. प्रतीकदा हा, काय सांगचाल पाण्याबद्दल? पाण्याबद्दल विषय नाही. हा फ्रीज आपण वापरतो घरी, हा. पेक्षा भारी आहे. हा वैभवदा कसं आहे पाणी? क्रिस्टल क्लिअर. क्लिस्टर क्लिअर. सॉरी, क्रिस्टल क्लिअर. पाण्याला तोडच नाही आहे. चुकलं, तोड नाही. ह्या पाण्याची आपण किंमतच करू शकत नाही. अमृताहून वृत्तापेक्षा सह्याद्रीत अशा वनदुर्ग विभागातील गडकोटांची भटकंती करताना त्या माणसा आपल्या मावळ्यांचे आभार मानले पाहिजेत. हा हे अशी सोय करून खांब टाकाय बघा, खांब टाकाय. बरं की. हा दिसतोय का पांढरा? हा खांब आहे, ह्याला खांब टाका म्हणतात. आणि अशा गडांवरती जे विकट आहेत, जे गिरिदुर्ग मोठे असं वन विभागात येतात, अशा गडांची भ्रमंती करताना हे असं कातळ कोरीव पाण्याच्या टाक्यातलं, खांब टाक्यातलं पाणी मिळणं म्हणजे ते पण ह्या दिवसात नशीब लागतं. कारण की बुटसन कुठे? अमृताहून गोड पाणी आहे. या पाण्याला तोड नाही. आवाज कसा घुमतोय बघा. एक मिनिट. एक मिनिट. त्यातील पाण्याचा आस्वाद घेतल्यानंतर ना ही वाट येते ही दक्षिण बाजूस. तर हा कडा आहे, ह्या कड्याला लागून एक झाड आहे. इथं दुपारची सोय झोपण्याची म्हणा किंवा आराम करण्यासाठी तुम्हाला ह्याहून चांगली जागा गडावरती कुठंच भेटणार नाही. इथे काय मागं भैरी देवीचं जे मंदिर आहे तिथं पत्रा ठोकलेला आहे, म्हणजे जे मंदिर केलं आहे, जीर्णोद्धार केलं आहे, तिथं एक जागा आहे. आणि ही एक जागा ह्या साईडला दक्षिण टोक आहे किल्ल्याचं. आणि आम्ही जिकडून आलो तो त्या साईडचा किल्ल्याचा उत्तर दरवाजा. ही आहे ती उगवती आहे आणि ह्या साईडची आहे ती मावळती दक्षिण. आणि ह्या साईडचा उत्तर, अशी दिशा आहे. दक्षिण उत्तर पसरलेला हा किल्ला आहे. आणि झोपण्याची तयारी करताना आमचं सहाय्य मंडळ. मस्त वाटते जरा. थंड हवा आहे एकदम. झाडाला उंबरात झाड आहे, जितकं आभार मानावं या झाडाचं तितकं कमी आहेत. उंबरं आलेत ना, पण पिकलेले नाहीत. का आहेत? नाहीत ना. लाल लाल झाले की पिकलेली ना. हा पिकले दिसतंय. भेळ, कुठला की समजेल थांब. सुक्की भेळ प्रिपरेशन चालू आहे. पण लेन्सने ह्याला काय फरक पडत नाही ना. कॅमेरा नाही, लेन्स लावली. मस्त अशा झाडाच्या आडोशाला दुपारचं जेवण चालू आहे. जेवणामध्ये पदार्थ बघू शकता काय काय आहेत. वैभवदा, सचिनदा, प्रतीकदा. आणि हा आजचं जेवण हेल्दी जेवण, हेल्दी आणि हेल्दी फूड. इथं भेळ केली तयार. चिरमुर, फरसाणा, टमॅटो, कांदा आणि हे काय काकडी आहे. इकडं सफरचंद, मोसंबी आहे, पेरू आहे. गच्चमध्ये टचचं नियोजन आहे. कमी कालावधीत सगळं सचिनदामुळे झालंय बरं का. नियोजन किंग माणूस आहे खरंच. गच्चमध्ये टच. हा शेवटच. हा तर हे झाड दिसतंय पुढं उमराचं. या दादा हात करतोय बघा. इथं भडंग वगैरे खाल्ला, म्हणजे जेवण काय नाही दुपारचं आहे आजचं. तर इथं भडंग वगैरे खाल्ला. समोर तो कडा दिसतोय का, तो कडा, त्या कडाच्या बॅक साईडला जो मेन दरवाजा आहे ना किल्ल्याचा, तो तिथं आहे. ही जी समोर वाट दिसते ही, ह्या वाटेला धरून इकडं विळखा मारून तिथं पाण्याच टाकाय. एकदम कातळातलं पाणी, खांब टाक, तिथलं पाणी पिलं. इथं आलो ह्या उंबरात झाडापाशी, इथं जेवण वगैरे केलं.
जेवण म्हणजे काय भडंग वगैरे जे काय आणलेलं ना स्नॅक्स वगैरे खाल्लं. तर असा दक्षिण ती जी बाजू येते ती उत्तर येते आणि हे जे इथं वाडा आहे तर हे दक्षिण टोक येतं. दक्षिण उत्तर पसरलेला हा किल्ला आहे. किल्ल्यावरती हे असे पाण्याचे टाके आहेत जे ओपनले आहेत. आणि कारवी बघा, ही आहे ना वाळलेली जी झाडं दिसतात तुम्हाला, तर ही सर्व कारवे आहे. आणि ह्या साईडला हा जो एरिया येतो हा डोंगर रांग सरळ जाते. पुढं आपला कुंभारली घाट आहे ना, ही डोंगर रांग अशी समोरची सरळ पुढं जाते, ती ह्याला जाते कुंभारली. जो भैरवगड आहे, कुंभारली भैरवगड म्हणून एक किल्ला आहे, तो पण बघण्यासारखा आहे. त्याचा पण एक दिवशी प्लॅन करू आपण. तर तो भैरवगड त्या साईडला आहे. ही डोंगर रांग जाते. ही शिराळा तालुक्याचा इथं शेवट होतो किल्ले भैरवगड. आणि इथून इकडे जो खाली येतो ना, हा सगळा संगमेश्वर चिपळूण जो काय मतदारसंघ आहे तो इथून चालू होतो. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला येतो जो येतो सांगली जिल्ह्यामध्ये येतो, ना की रत्नागिरी. हे असे वाडे वगैरे आहेत ना, नुसती तटबंदी राहिलेली दिसते का समोर, या प्रकारची ही जी आहे ना ही तटबंदी आहे, समोर दिसते तुम्हाला आहे का, ही संपूर्ण तटबंदी आहे. गडाला काय तर जवळपास 13 का काहीतरी बुरुज आहेत ना, ते शाबूत आहेत, म्हणजे आता सध्याला चांगले आहेत. आणि त्या काळी हा जो समोर हा परिसर दिसतोय आता सध्या धोक्यात आहे. हा चांदोली व्याघ्र प्रकल्प व जी काय सातारी डोंगर रांग आहे ना, तर तो येतोय. आधीच्या काळी ही जी खालतून जी वाट होती ना, ती ही चांदोली साईडून जे काहीतरी गाव आहे त्या गावातून येत होती. आता चांदोली धरण झाल्यामुळं जी काय आहे ना ती वाट वगैरे बंद झाल्या, त्यामुळं जे इकडची वाट बंद आहे. आणि रत्नागिरी रिजनमधून आपल्याला मेन करून यायला लागतं, असा विषय आहे सगळा. गडावरती बघण्यासाठी उंचवटा आहे, तो उंचवटा आहे. नंतर ना खाली पाण्याचे टाके वगैरे आहेत, तो उंचवटा तो समोर दिसतोय तो. इथं एक वाडा टाईप एक स्ट्रक्चर आहे, जुनं आहे हे पण. हे एकच वास्तू गडावरती शाबूत आहे सध्याला तरी, बाकी सगळं भग्न अवस्थेत आहे. नेमकं काय आहे, बाले किल्ला आहे गडावरील का काय आहे, काहीच अंदाज लावता येत नाही आपल्याला. संपूर्ण देवळ्या वगैरे आहेत. शेवटचा कडा आहे हा दक्षिण साईडचा. तो बघा, तो ध्वज आहे, तिथं आमचं सहाय्य मंडळ आहे. आणि हा सह्याद्री पहायच्या गावात नाद्याबाद साऊंड आहे ना, असं जोरात वरलं ना इको होतो, इको तो मंदा होतो. त्या साईडला आवाज ऐकू येतोय रे बाबा, लय वाईट. टॉप आहे टॉप. शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हा आला. एक मजेदार किस्सा सांगतो. जर मी इकडं बघितलं ना, रत्नागिरी जिल्ह्यात बघितल्या गत आहे, आणि ह्या साईडला बघितलं की सांगली जिल्ह्यात बघितल्या गत आहे. जे डोंगराच्या ह्या साईडला जे पाणी पडतं पावसाचं, ते सांगली जिल्ह्यात जातं, आणि डोंगराच्या ह्या साईडला जे पाणी पडतं म्हणजे किल्ल्याच्या, ते खाली रत्नागिरी जिल्ह्यात जातं. ही या जागेचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, खरं सांगतो. आणि हा जर डोंगराचा जर विचार केला, हा गिरिदुर्ग किल्ला म्हणजे वनदुर्गमध्ये येतो. किल्ल्यावर गवत वाळलेलं दिसतंय, पण समोरचा डोंगर बघा, तिकडं एवढं पठार आहे ना, म्हणजे डोंगर आहे तो आहे, हा हुबा डोंगर आहे, पण वरती बघा कसलं घनदाट जंगल आहे, एकदम टॉप.
आणि हे जे पाणी जातं ना इकडं खाली चांदोली धरण जे आहे ना, चांदोली वाघ्य प्रकल्प धरण, जो हा धोक्यात हरवलेला जो काही परिसर आहे ना, तर त्या परिसराला जाऊन मिळतं असा विषय आहे. थोडीशी स्वच्छता मोहीम, बॅगा वगैरे उचलल्या. ह्यात घाला. लय घाण केल्या, पत्रोळ्या वगैरे सगळ्या इथं जायत्या. हा जो खोकला आहे ना, जे झाडावरील दुष्काळ आहे ना, तो दुष्काळ श्वासोद्वारे आत गेल्यामुळं हा खोकला यायला लागलाय. बाकी वेल कंडिशन आहे सगळ्यांची, कुणाला काही इजापत नाही, कोण काही पडलं नाही. पण ट्रेक अवघड आहे, इज्जत आहे ट्रेकला. संध्याकाळचे 6:21 झाल्यात आणि प्रचितगड या ट्रेकची ह्या ठिकाणी समाप्ती होत्या. आमचं सहाय्य मंडळ आहे तर फ्रेश व्हायला लागले. 3 जण, तीनो भाई तीनो तबाई. या ट्रेकबद्दल सांगायच्या पण मानसिकतेत नाही या. इतका बेकार आणि इतका अवघड, इतका कठीण आणि जेवढा परिचित आहे ना तितकाच अपरिचित हा ट्रेक आहे. माझं सगळ्यांना मनापासून सांगणं आहे, जर तुमची शारीरिक आणि मानसिक जर तयारी असेल, जर तुमचं फिजिकल जर तुमचं ग्राउंड चांगलं असेल, तर तुम्ही या ट्रेकबद्दल विचार करा. मी रोज 1400 पळून जी काय आहे ते कसरत व्यायाम करून मी स्वतः हा ट्रेक मला जड गेला आहे. म्हणजे जेवढी सहनशीलता आहे ना, सहनशीलतेचा शेवटचा जो काय म्हणतो शेवटचा थराला नेऊन पोचवतो सहनशीलतेला आपल्या. इतका तर आपल्या सहाय्य मंडळाला आपण विचारू, ट्रेकबद्दल काय सांगाल जरा लोकांना, काय कल्पना द्याल? ट्रेकबद्दल बोलायचं तर मी आत्तापर्यंत हे जे ट्रेक केलं आहे हा मला डिफिकल्ट ट्रेक वाटला. म्हणजे एवढं मी ट्रेक केलं त्यातून मला तुम्ही समजून घ्या की असा ट्रेक असायला हा. सो एक ट्रेक करताना मेन आहे की तुमचा स्टॅमिना चांगला पाहिजे, तुमचा फिटनेस चांगला पाहिजे. असं नाही का तुम्ही ट्रेकला गेला आणि मध्येच म्हणलं की बस आता मी जाऊ शकत नाही, पण असं चालणार नाही. एकदाच ट्रेक चालू केला की तुम्ही वरपर्यंत गेलंच पाहिजे. सो तुमचा तेवढं त्या हिशोबाने तुम्ही आलं पाहिजे तयारीने. जो कोण त्यांना घेऊन येईल त्यांनी पण त्यांना अगोदरच ताकीद द्यायची, असा ट्रेक आहे तरच तू ये, नाहीतर येऊ नको येऊ. हां 3-4 तासाचा ट्रेक आहे. 4 तासाचा ट्रेक आहे. हां 4 तास पण कसं, जो चांगला चालणार आहे त्याच्यासाठी 4 तास. सेम उतराई पण तेवढीच आहे. तो तुम्ही विचार करा की यायचं का नाही. यायचं का नाही ते. घरातून निघायचं असेल तर भरपूर लवकर निघायला लागणार. जेणेकरून इथून 7 वाजता सुरुवात केली आपण हा तर आपण एक 10-11 वाजेपर्यंत नॉर्मल 11-11:30 पर्यंत पोहोचू शकतो. शक्यतो 1 डे ट्रेक टाळावा. हम्म. एक स्टे करूनच तुम्ही सकाळी लवकर चढाई करा. कारण की कसं आहे, ऊन आता समजा ह्या दिवसामध्ये ऊन येतं 10-11 पर्यंत ऊन वाढतं. हम्म. सो त्या टायमिंगपर्यंत तुम्ही वर पोहोचला पाहिजे. ते महत्वाचं. हां ते महत्त्वाचं. ठीक आहे, सेफ्टी मस्ट आहे. तर मेडिकल किट घेऊन या. हा बरोबर आहे. आणि जंगली प्राण्यासाठी काय सांगू, जरा सांभाळूनच राहा. तयारीमध्ये तुमच्याकडे काहीतरी हत्यार पाहिजे सेफ्टी. समजा काय आला प्राणी चुकून तर तुम्ही तो हँडल केला पाहिजे ॲटलिस्ट काहीतरी करून. कारण संपूर्ण जंगलातनं रस्ता आहे वेळ निभवता आलं पाहिजे आणि सहनशीलतेचा शेवटचा टप्पा पाहतो. आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स हे तुमच्या अनुभवाची प्रचिती पाहतो. हा म्हणून तो प्रचितगड आहे. खरंच आहे, नावाप्रमाणे त्याची भौगोलिक दृष्टिमाना किंवा जी काय ती सगळी आहे रचना. एकदा तरी हा ट्रेक अवश्य करावा. हा जो तुम्हाला अनुभव भेटेल तो ट्रेकिंग क्षेत्रातला एक चांगला अनुभव घ्यायचा असला, येणारा अनुभव असा आहे. हा ट्रेकिंग क्षेत्राला नेक्स्ट टाइम येईल तो आम्ही नाईट ट्रेकचा प्लॅन करून येईल. हा इथे असं आम्ही 100% रात्रीची कॅम्पिंग गडावरती करणार आणि दुसऱ्या दिवशी
ट्रेक उतराय येणार असा पुढचं नियोजन आहे. आत्ता लगेच नाही, 2-3 महिने तरी लागतील पुढच्या नियोजनासाठी. आणि इथं आपल्या ह्या भटकंतीचा समाप्त होतो. धन्यवाद सचिन दादा, वैभव दादा, सगळ्यांनी व्हिडिओ प्रत्येक दादा. बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा.